नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो एका फॉरेन बॉडीच्या केसमध्ये जी की ती पॉझिटिव्ह कशी असते आणि पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिला काय काय त्रास होतो हे तुम्ही आज बघू शकता। तर हिला 104, 105, 103 असं टेम्परेचर हे कंटिन्यू असतं, पण याच्यामध्ये किती कमीत कमी 1 महिन्यापासून हिला ट्रीटमेंट चालू आहे, पण हिचं निदान लागत नव्हतं। पण आता तुम्ही बघू शकता ही गाय फॉरेन बॉडी पॉझिटिव्ह आहे। ते आपण कसं ओळखायचं? हे आहे डिटेक्टर मशीन, जे की आपण पोटात काहीतरी लोखंड वगैरे आहे की नाही, हे काहीतरी बारीक असेल यासाठी चेक करायसाठी। तर आपल्या वेटरनरी इंडस्ट्रीमध्ये आपण ह्याच्या आधारेच काम करतो। आपल्याकडे सोनोग्राफीची व्यवस्था नसल्यामुळे हे जुनं शास्त्र आहे। तर तुम्ही बघू शकता आता हे किती याच्या पद्धतीने आवाज करेल बघा। बघा आता किती जोरात आवाज येतोय, म्हणजे याचा अर्थ ही फॉरेन बॉडी पॉझिटिव्ह आहे। पण फॉरेन बॉडी पॉझिटिव्ह असताना ज्या ठिकाणी गाईचं जे लंग्स आहे ना, त्या लंग्समुळे तिला बघा किती त्रास होतोय, पोट उचलते ती। म्हणजे काय ते कदाचित फुफ्फुसला थोडंसं इन्फेक्शन होत असेल, आणि इन्फेक्शन झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का, निमोनिक जनावर निमोनियामध्ये जातं। बघा गाय किती तोंड फाडते, याचा अर्थ तिला आहे ना फुल टू निमोनिया। कशामुळे की जे फॉरेन बॉडी त्या लंग्सला थोडंसं इन्फेक्शन झाल्यामुळे ते फार टुचून किंवा इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणी एक बॅक्टेरिया तयार होतो आणि तिचं पस असतं, त्याच्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होतोय, पोट उचललं जातं, तोंड फाडून श्वास घेते। या अशा केसेसमध्ये आपण समजून घेणे हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे। याला डायमेटिक हर्निया पण राहू शकतो बरं का। कारण की काय असतं माहिती आहे का, या केसेसमध्ये जर जास्त दिवस फॉरेन बॉडी राहिली तर तुम्ही डायमेटिक हर्नियामध्ये जनावर पूर्ण जाऊ शकतं। धन्यवाद।